असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, शेतमजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025ला अंतरवाली गाठायची. अंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचे. एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवालीत या. माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे हे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा.